बोला पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 15वा हा कालच संपन्न झालेला आहे. या अध्यायाचे आपण 22 भाग पाहिलेले आहेत. या अध्यायामध्ये 20 श्लोक आपण पाहिलेले आहेत आणि 599 ओव्या आपण पाहिलेल्या आहेत. हा जो अध्याय 15वा आहे तो म्हणजे पुरुषोत्तम योग. तर हा पुरुषोत्तम योग म्हणजे नेमकं काय आहे, याची सुरुवात कशी झालेली आहे आणि हा अध्याय संपन्न कसा झालेला आहे हे संपूर्ण आपण पाहिलेलं आहे. पण आता थोडस याचं सारांश आपण आज पाहणार आहोत. तर हा पुरुषोत्तम योग म्हणजे सर्वात उत्तम असा जो आहे पुरुष, तो म्हणजे परमात्मा, तो म्हणजे भगवंत. तर त्याची लक्षणं काय, पुरुषोत्तम म्हणजे नेमकं काय, अक्षर पुरुष म्हणजे काय, अक्षर पुरुष म्हणजे काय, या संदर्भात संपूर्ण उहापोह आपण याच्यामध्ये ऐकणार आहोत. आपण मनुष्य लोकांना हे माहिती नसतं की आपण आलो कुठून, जाणार कुठे आहोत, आपल्याला मनुष्य जन्म का मिळालेला आहे आणि हा मनुष्य जन्म जर मिळालेलाच आहे तर त्याचा उद्धार कसा करायचा, मोक्ष प्राप्ती करून कशी घ्यायची, या सर्वांची उत्तर या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. आपण आतापर्यंत 15 अध्याय याचं वाचन आणि निरूपण केलेलं आहे. यातल्या बरेचसे विचार शब्दात मांडायला गेले तर एकदम छोटे वाटतात, पण त्याचा अर्थ फार गहन असतो. हे जसजसं तुम्ही वाचन करत जाल तसतसं, जसजसं तुम्ही ऐकत जाल तसतसं तुमच्या हे लक्षात येईल की शब्दामध्ये त्याचे विचार छोटे वाटतात पण खर तर त्याचे विचार फार गहन असतात. हे ज्ञानेश्वरी ऐकणं ही सुद्धा एक कला आहे, समजून घेणं ही सुद्धा एक पद्धत आहे त्याची. ज्ञानेश्वरी म्हणजे काय, गीतेचा सार आहे. प्राकृत मध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेचा सार विस्तृतपणे मांडलेला आहे, कविता रूपामध्ये मांडलेला आहे, ती म्हणजे ही ज्ञानेश्वरी. तर हा अध्याय जो 15वा आहे याच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊलीने आपले जे गुरु निवृत्तीनाथ यांची स्तुती करून त्यांना वंदन करून या अध्यायाची सुरुवात केलेली आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही जी गीता आहे ही भगवान श्रीकृष्ण यांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनास सांगितलेली आहे. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांचा जो संवाद आहे ती म्हणजे ही गीता आहे. भगवान श्रीकृष्णाने अतिशय मनःपूर्वक त्यांचा जो सखा आहे, त्यांचा जो परम भक्त आहे अर्जुन, त्यांच्याशी केलेला संवाद म्हणजे ही गीता आहे. अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तर म्हणजे ही गीता आहे. आणि आपल्या सर्वांसाठी, मनुष्य जन्मासाठी जो उत्तम मार्ग जो आहे ती म्हणजे ही गीता आहे. तर ही गीतेचा जो अर्थ आहे, प्राकृतमध्ये अर्थ आहे, तो ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये लिहून ठेवलेला आहे. त्याचं आपण वाचन करत आहोत. अध्याय 15वा मध्ये श्लोक
नंबर 1 या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना असं म्हणतात की या संसार रूपी अश्वस्थ वृक्षाची पाळेमुळे वर आहेत व शाखा खाली आहेत असे म्हणतात. छंदबद्ध असे वेद ही या वृक्षांची पाने होत आणि ज्याला हे सर्व प्रकारे अवगत आहेत तो वेदवित म्हणजे वेदवेत्ता आहे असं भगवंत सांगत आहेत अर्जुनास. आता हे सांगताना गीतेमध्ये जो पहिला श्लोक आहे 15व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे तो असा आहे, ऊर्ध्वमूलम मधशाखम मध्यस्थ प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्संवेद सवेदित. म्हणजेच ओवी रूपात जर आपण बघायला गेलो तर त्याची सुरुवात अशी आहे, मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगात तरुयया येणे रुखेची काजया ऊर्ध्वतागमे एरवी मध्योर्त्व अध हे नाही जेथ भेद अध्यत्वासी एकवद जया ठाई. भगवान श्रीकृष्णाने या आत्मस्वरूपाच्या मार्गावर जात असतानाचा प्रमुख अडथळा म्हणजे हे जग, म्हणजे हा संसार, याचं वर्णन केलेलं आहे. याचं वर्णन करताना या संसाराला त्यांनी एका वृक्षाची उपमा दिलेली आहे. आता हा जो संसार वृक्ष आहे तो कसा आहे, त्याचा उगम कसा होतो, त्याचा विस्तार कसा होतो, त्याचं स्वरूप कसं आहे, हे म्हणजेच संसार किंवा जग की जे आत्मस्वरूपाच्या मार्गावर जात असतानाची प्रमुख बाधा आहे, प्रमुख अडथळा आहे. आता आत्मस्वरूपाचा मार्ग म्हणजे काय, भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग, निज मार्ग, निज पदापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, मोक्षापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, त्यातला प्रमुख अडथळा हा संसार आहे. आता जसं आपण म्हणलं की यातल्या बऱ्याचशा गोष्टी लिखाण स्वरूपात छोट्या वाटतात पण त्याचा अर्थ फार गहन असतो. त्यातलाच एक शब्द म्हणजे संसार. आपण जे संसारी पुरुष आहोत ते संसार म्हणजे काय समजतात की आपण, आपली मुलं बाळ, आपलं घरदार म्हणजे संसार. तर एवढा छोटा, एवढा संक्षिप्त अर्थ याचा नाहीये. संसार म्हणजे काय, तर या संसारामध्ये संपूर्ण प्राणी मात्र येतात. संपूर्ण जे काही वृक्षवल्ली आहेत ते येतात, पशु पक्षी येतात, झाडे, पर्वते, नद्या, डोंगर, समुद्र, आकाश, पाताळ हे सर्व म्हणजे संसार आहे. म्हणजे या आत्मज्ञानाच्या, आत्मस्वरूपाच्या मार्गावरील प्रमुख अडथळा जो आहे तो हा संसार आहे. आता याचं वर्णन करताना भगवंत असं म्हणतं की ऊर्ध्वमूल मधशाखम, हा जो संसार वृक्ष आहे याची मुळं वर आहेत. बघा, हा संसार वृक्ष कल्पना करताना तुम्ही असे कल्पना करा की एका पिंपळाचं मोठंच्या मोठं झाड आहे. पिंपळाचं मोठंच्या मोठं झाड आहे की ज्याची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. ऊर्ध्वमूल, वर त्याची मुळं आहेत, मधशाखम, खाली मध्ये शाखा आहे त्याच्या, असा हा वृक्ष आहे. आता याची व्याप्ती कुठे आहे, कशी आहे बघा याची व्याप्ती. हा जो संसार वृक्ष आहे याचा विस्तार कसा आहे, व्याप्ती कशी आहे, तर हा ब्रह्मलोकापासून ते पाताळापर्यंत याची व्याप्ती आहे. एवढा मोठा वृक्ष आहे, संपूर्ण आकाश याने व्यापून टाकलेलं आहे. आणि याची उत्पत्ती कशी होते, तर ही मायेपासून याची उत्पत्ती होते. माया नावाच्या बीजापासून, मायेच्या बीजापासून, याचा बीजभाव हे माया आहे.
या मायेपासून उत्पन्न होतो आणि त्याला त्या बीजाला पहिला मोड जो येतो तो सुद्धा मायेचाच असतो. आणि याच्या प्रत्येक फांद्या म्हणजे प्रत्येक योनी आहेत. असे 84 लक्ष योनीचा हा वृक्ष बनलेला आहे. तर असा हा जो वृक्ष आहे तो नित्य नाहीये, म्हणजे हा कायमचा नाहीये. त्याच्यात नेहमी काही ना काहीतरी बदल होत असतो. जसं की या सृष्टीमध्ये, या प्रकृतीमध्ये नेहमी काही ना काहीतरी क्षणाक्षणाला बदल होत असतो. क्षणाक्षणाला कितीतरी जीव उत्पन्न होतात, जन्मतात, कितीतरी जीव मरतात. आपल्याला वाटतं पृथ्वी स्थिर आहे, पण ती स्थिर आहे का? स्थिर नाहीये. हे दोन प्रकारे आहे की त्या पृथ्वीवर कायम काही ना काही ते उलथापालथ चाललेले आहे. कुठेतरी वादळ होत आहेत, कुठेतरी भरती येते, कुठेतरी ओहोटी येते. म्हणजे स्थिर आहे का? नाहीये. दुसऱ्या स्वरूपात स्थिर नाही हे अशा प्रकारे की ही पृथ्वी सूर्याभोवतीने फिरत आहे. म्हणजे स्थिर आहे का? नाहीये. स्थिर काहीच नाहीये. आपल्याला वाटतं फक्त स्थिर आहे. हे स्थिर नाहीये. तर असा हा जो संसार वृक्ष आहे तो सुद्धा स्थिर नाहीये. त्याच्यावर कायम काहीतरी स्थित्यंतरे होत असतात. या 84 लक्ष योनीमध्ये जन्म आणि मृत्यू कायम चालू आहे. तर असा हा जो संसार वृक्ष आहे की जो या आत्मस्वरूपाच्या मार्गावरील प्रमुख अडथळा आहे. आता हा जो संसार वृक्ष आहे, हा जो आत्मस्वरूपाच्या मार्गावरचा प्रमुख अडथळा आहे, तर त्याची प्रत्येक पानं म्हणजे वेद आहेत. वेद असा हा संसार वृक्ष आहे. त्याची प्रत्येक पानं म्हणजे वेद आहेत. आणि याचा विस्तार मी तुम्हाला सांगितलं की अगदी ब्रह्मलोकापासून पाताळापर्यंत याचा विस्तार आहे. मग भगवंत म्हणतात की हा जो वृक्ष आहे तो तोडायला हवा, कारण तो वृक्ष हा आत्मस्वरूपाच्या मार्गावरील प्रमुख अडथळा आहे. तो तोडायला पाहिजे. मग तो तोडायचा कसा? तर त्याचं वर्णन, त्याचा उपाय हा श्लोक नंबर 3 मध्ये आलेला आहे की हा वृक्ष तोडायचा कसा? त्याचा न रूपमस्येह तथोपालभ्यते नान्तो न चार्यन न च संप्रतिष्ठा अश्वस्थमेधम सुविरूढ मूलम मसंग शस्त्रेन दृढेन चित्वा. याचा अर्थ काय आहे की या अश्वस्थ वृक्षाचे जे वर्णन केले आहे ते त्याचे खरे रूप अनुभवास येत नाही आणि त्याचा अंत, आदी, स्थिती हेही लक्षात येत नाही. अशा या बळकट मुळांच्या वृक्षावर दृढ वैराग्य रूप शस्त्राने छेद करून तो तोडून टाकावा. भगवंतानी वृक्षाचं वर्णन पण केलेलं आहे. तो वृक्ष मार्गातून कसा घालवायचा, या आत्मस्वरूपाच्या मार्गावरचा प्रमुख अडथळा कसा नाहीसा करायचा, हा वृक्ष तोडायचा कसा, हेही सांगितलेलं आहे. तर काय सांगितला इलाज की दृढ वैराग्य रूपी शस्त्राने याचा छेद करायचा आहे. आता वैराग्य म्हणजे काय आपण भरपूर पाहिलेलं आहे, पण वैराग्य म्हणजे काय की लोभ, मनातून लोभ काढून टाकायचा आहे. मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे खायचं, ते खायचं. आपले जे पंचेंद्रिय आहेत त्यांची लालसा म्हणजे लोभ, आणि त्या पंचेंद्रियांना लगाम म्हणजे हे वैराग्य. तर पंचेंद्रिय म्हणजे काय? कान, नाक, डोळे, जिव्हा आणि त्वचा. जे आपले सेन्सर्स आहेत. जिभेला सेन्स काय होतं? चव. डोळ्याला काय दिसतं? सर्व सृष्टी दिसते. कानाला ऐकू येतं. हे सगळे सेन्सर्स आहेत. त्वचेला स्पर्श कळतो. तर या सगळ्यांपासून हळूहळू मुक्त होणे, या सर्वांच्यावर
निग्रहाने मात करणे म्हणजे वैराग्य. तरी वैराग्याच्या खड्गाने म्हणजे वैराग्य नावाच्या शस्त्राने हा संसार रूपी वृक्ष तोडून टाक असं भगवंत सांगत आहेत अर्जुनास. आता हा वृक्ष तोडायला तरी सांगितलेला आहे, पण तोडायचा कसा? तर त्यासाठी ज्ञान खड्ग वापरायचं, म्हणजे ज्ञान असलं पाहिजे. ज्ञान आहे म्हणजे कुठंतरी अज्ञान आहे. मग अज्ञान म्हणजे नेमकं काय? अज्ञान बाजूला सारल्यानंतर ज्ञान कळणार आपल्याला. तर अज्ञान म्हणजे काय? की हा वृक्ष आहे हेच मुळात अज्ञान आहे. पण भगवंतांनी फक्त उदाहरण म्हणून या वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. तर हा वृक्ष आहे हेच अज्ञान आहे, म्हणून संसार रूपी वृक्ष हा सर्व खोटा आहे. या वृक्षाला अंत नाही, तो अनंतापर्यंत पसरलेला आहे. आणि जोपर्यंत हे ज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंत हा अश्वस्थ वृक्ष, हा संसार रूपी वृक्षाला अश्वस्थ वृक्ष म्हटलेला आहे. त्याचा अंत नाही असा तो, त्याला अंत नाही. मग याला हा जो वृक्ष आहे तो तोडायचा कसा? तर त्यासाठी ज्ञान हवं, म्हणून आत्मज्ञान महत्वाचं. आत्मज्ञान रूपी शस्त्राने हा तोडून टाक पाहू असं भगवंत म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. आता त्यासाठी मार्ग काय सांगितलं? वैराग्य. ते वैराग्य इतकं दृढ झालं पाहिजे की त्या योगाने त्रैलोक्यातील भोगांचा इतका वीट आला पाहिजे की ते भोग म्हणजे सर्व कुत्रे नुकतेच ओकून गेले आहेत असं वाटायला हवं. म्हणजे काय? की आपण या संसारात राहत असताना आपण सर्व जे काही करतो ते भोगासाठी करत आहे. बघा, चांगलं चुंगलं खायला आवडतं, या जिभेला या मेंदूला चांगलं चांगलं हवं असतं, व्यसन आपण करतो. कोणाला काही आपण त्या गोष्टींची नावं घेत नाही, पण कोणाला ते बाटलीतलं पेय प्यायला आवडतं की ज्यानं नशा येते. कोणाला धूर येईल अशा गोष्टी, नाका तोंडात धूर होईल अशा गोष्टी ते अशा गोष्टीचं ते सेवन करतात. कोणी चघळून टाकण्याच्या गोष्टी, थुंकण्याच्या गोष्टीचं व्यसन करतात. असे अनेक विध प्रकार आहेत व्यसनांचे. म्हणजे हे सगळं काय आहे? आपण आपल्या शरीराचे केलेले लाड आहेत हे. तर हे लाड करायचं नाही, त्यापासून आपण निग्रहाने बाजूला जायचं आहे. म्हणजेच याला म्हणतात वैराग्य. या सगळ्यांचा मोह होतो, आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी बघा वाटतात. टीव्हीवर मोबाईलवर चांगला पिक्चर लागला की बघू वाटतं. कानाला चांगलं चांगलं ऐकायला वाटतं. चांगलं चांगलं ऐकायला आवडतं म्हणजे काय? आपली स्तुती आपल्याला ऐकायला आवडते. आपला अहंकार सुखावत जातो, त्यातूनच अहंकार येतो. हे जे पंचेंद्रिय आहेत याच्यातून भरपूर विकार आपल्या मनामध्ये येतात. त्यातला प्रमुख विकार म्हणजे अहंकार. नंतर सगळे जे अष्टविकार आहेत, मोह, माया, मद, मत्सर, लोभ, हे सगळे अष्टविकार या पंचेंद्रियातूनच येतात. म्हणून पंचेंद्रियावर निग्रह पाहिजे आपला, आणि त्या मार्गाने पण आपलं वैराग्य बळकट करायला हवं. तरच तुम्ही हा संसार वृक्ष तोडून टाकू शकता. असं हे वैराग्य, दृढ वैराग्य एवढं दृढ पाहिजे की ज्या योगाने त्रैलोक्यातील जे काही भोग आहेत
जे आपण पंचेंद्रियानं भोगतो ते सगळे भोग आहेत, त्याचा वीट यायला पाहिजे. कसा वीट यायला पाहिजे? असं वाटलं पाहिजे की ते एखादं कुत्र्यानं ओकून ठेवलेलं आहे. असा त्याचा म्हणजे एवढा तिरस्कार त्या भोगांचा यायला हवा. त्याशिवाय आपण हे वैराग्य दृढ करू शकत नाही. आणि अर्जुना, पदार्थ मात्राबद्दल जेव्हा इतका वीट येतो तेव्हाच वैराग्य प्राप्त झाले असे म्हणावे. एखाद्या या भोगांचा जर वीट आपल्याला येऊ लागला तर समजायचं की वैराग्य प्राप्त झालं. बघा, काही योगी असतात, काही योगी म्हणजे जे फक्त भगवे कपडे घालून फिरतात ते योगी नाही, जे जे खरंच मनातून योगी असतात. म्हणजे त्यांच्या अंगावर संपूर्ण कपडे असतात, साधे कपडे असतात, पण ते मनाने योगी असतात. असे कितीतरी लोक मी पाहिलेले आहेत. एक उदाहरण सांगतो की मी लहान होतो. लहान असताना आमच्या शाळेच्या समोर एक चिवडावाला यायचा. आमच्याकडे घरात आम्हाला कधीही पैसे देत नव्हते. पण मधल्या सुट्टीमध्ये चिवडावाला, कुल्फीवाला, चिंचा असे सगळे गोष्टी विकायला यायच्या. भरपूर मुलांची गर्दी असायची आणि त्या गर्दीत घुसून मी त्या चिवड्यावाल्याला म्हणायचो की मी तुम्हाला 8 आणे दिलेले आहेत, 4 आण्याचा चिवडा द्या आणि 4 आणे परत द्या. खरं तर मी काहीच पैसे दिलेले नसायचे. तो भोळा भाबडा चिवडेवाला होता आणि तो चिवडा द्यायचा मला आणि वरून 4 आणे पण द्यायचा. ते 4 आणे घेऊन मी कुल्फ्या खायचो. असं पाप माझ्याकडून घडलेलं आहे, असं फसवणूक माझ्याकडून घडलेली आहे. तर ज्यावेळेस मी मध्ये एकदा गावी गेलतो त्यावेळेस मला तो चिवडावाला दिसला. मी माझ्या गाडीमधून होतो, मी गाडी बाजूला लावली, त्यांना नमस्कार केला. म्हणलं तुम्ही ओळखलं का? ओळखलं नसणारच, कारण मी त्यावेळेस फार लहान होतो म्हणलं. त्यांच्या समोर मी जे जे काही मी त्यांची फसवणूक केली, अशी अनेक वेळा त्यांची फसवणूक केली होती. तर त्यांना मी म्हणलं की मी तुमची अशी त्यावेळेस फसवणूक केली म्हणलं. आता तो चिवड्यावर आता या साधारण त्यांचं वय 80 वगैरे असेल, तरी सुद्धा ते डोक्यावर घेऊन चिवडा विकतात अजूनही. माझ्या फसवणुकीने तो कधी गरीब झाला नाही आणि त्यांना मी फसवल्यामुळे मी काही श्रीमंत झालेलो नाही. पण मनामध्ये जी सल होती त्या चिवडेवाल्याला बघून डोळ्यात पाणी तरळून गेलं की ह्या माणसाला, गरीब माणसाला, भोळ्या माणसाला पण त्यावेळेस फसवलेलं आहे. त्यांच्या समोर गेलो, त्यांना नमस्कार केला की त्यांना सांगितलं की मी कबूल केलं की मी असं लहानपणी अज्ञानामध्ये तुमच्याशी मी असं केलं. त्या माणसाचं लक्षही नव्हतं माझ्याकडं. याला म्हणतात वैराग्य. ठीक आहे, झालं असेल तर. नाहीतर एखादा रागवला असता, एखाद्याने म्हणजे सगळं हे पण काही नाहीये, त्यानं ऐकून न ऐकल्यासारखं केलं तरी पण माझं मन मला खात होतं. मग मी त्यांना म्हणलं की बाबा, मी काही पैसे त्यांना देऊ केले. त्यावेळेस 1000च्या नोटा चालत होत्या. 1000 रुपये मी त्यांना द्यायचा प्रयत्न केला. त्यांनी अजिबात घेतले नाहीत पैसे. ते राहू दे म्हणले, बाळा तुझ्या नशिबात ते होतं म्हणले. ठीक आहे म्हणले, असू देत म्हणले. तरी पण मी त्यांना म्हणले की नाही नाही, घ्यावं लागेल म्हणलं तुम्हाला. तर त्याने काही शेवटपर्यंत घेतले नाहीत. मग मी त्यांना म्हणलं की हा चिवडा तुम्ही मला केवढ्याला देणार? सगळा चिवडा मला द्या म्हणलं आणि त्याच्या बदल्यात हे पैसे घ्या. थोडासा चिवडा त्यांचा उरला होता, विकून राहिलं थोडासा चिवडा, तो घेतला आणि मी त्यांना ते पैसे दिले. त्यावेळेस थोडस अगदी थोडस मला त्यांच्या पापातून मुक्त झाल्यासारखं वाटलं. पण त्या माणसात काहीच फरक पडला नाही. पैसे आले काय गेले काय काहीच फरक पडला नाही त्याच्यात. याला म्हणायचं वैराग्य. याला म्हणायचं वैराग्य की मोह, माया, पैसा, अडका, आपली प्रसिद्धी, पॉवर, या सर्वांपासून ज्यावेळेस आपण हळूहळू मुक्त होत जातो, म्हणजेच आपण वैराग्याची कास धरतो. आणि एक वेळ अशी येते की हे सगळ्यांची आपल्याला काही वाटत नाही. पैसा आला काय, गेला काय, कोणी मान दिला काय, कोणी अपमान केला काय, काहीच वाटायचं बंद होतं. त्याला म्हणायचं वैराग्य. तर या वैराग्याच्या खडगाने म्हणजे शस्त्राने हा संसार रूपी वृक्ष तोड असं भगवंत सांगत आहेत.
कुणाला सांगत आहेत? अर्जुनास सांगत आहेत. त्यानंतर भगवंत म्हणतात की मग तू या आत्मसुखाच्या आत्मस्वरूपाच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो. पण या आत्मस्वरूपाच्या मार्गावर सगळेच जण पुढे जाऊ शकतात का? समजा संसार रूपी वृक्ष आपण तोडला, तरीही पुढे जाण्यासाठी काय काय अटी आहेत? कोण जाऊ शकतं? की ज्यांचा अभिमान आणि मोह गेलेला आहे. त्या मार्गावर पुढे कोण जाऊ शकतं? ज्यांचा अभिमान आणि मोह गेलेला आहे, ज्यांनी विषयासक्ती रूप दोष जिंकलेले आहेत, जे आत्मज्ञानाला नित्य पावतात, ज्यांच्या सर्व वासना नाहीशा झालेल्या आहेत आणि जे सुख दुःख रूप द्वंद्वापासून मुक्त झालेले आहेत, असे जे ज्ञाते आहेत ते त्या शाश्वत पदाला म्हणजे त्या निज पदाला म्हणजेच मोक्ष प्राप्तीला जाऊ शकतात. म्हणजेच भगवंताच्या स्वरूपास जाऊन मिळतात, तद्रूप होतात, मद्रूप होतात. जसं पोलीस भरतीसाठी अटी असतात बघा. उंची एवढी पाहिजे, छाती एवढी पाहिजे, श्वास घेतल्यानंतर एवढी फुगली पाहिजे, लांब उडी एवढी पाहिजे, रनिंग एवढी पाहिजे. त्या जशा अटी असतात तशा ह्या अटी आहेत. या सर्व अटी पूर्ण केल्याशिवाय तुम्ही भगवंताच्या स्वरूपाला जाऊन पोहोचू शकत नाही. मुक्ती तुम्हाला त्याशिवाय नाही आहे. नाहीतर या संसारामध्ये तुम्हाला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात तुम्ही अडकलेल्या, त्यातून मुक्ती जर मिळवायची असेल तर या आत्मज्ञान रूपी जो मार्ग आहे, आत्मस्वरूपाचा जो मार्ग आहे, त्या मार्गावर जात असताना अभिमान आणि मोह तुम्ही टाकला पाहिजे. विषयासक्त रूप तुम्ही जिंकले पाहिजेत. आत्मज्ञानाला नित्य तुम्ही पावला पाहिजे. सर्व वासना तुमच्या मनातून नाहीशा झाल्या पाहिजेत आणि सुख दुःख रूपी द्वंद्व यापासून तुम्ही मुक्त झाला पाहिजेत. तरच तुम्ही त्या शाश्वत पदाला जाऊन मिळता, अन्यथा मिळत नाही. आता हा जो आत्मा आहे, परत भगवंत काय म्हणतात, हा जो आत्मा आहे किंवा हे जे चैतन्य आहे ते म्हणजे काय आहे? तर भगवंताचा अंश आहे. प्रत्येकाच्या जीवामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे त्यात भगवंताचा अंश आहे. म्हणजे मनुष्य लोकी माझाच सनातन असा अंश आहे. तो प्रकृतीमध्ये असलेले पंच ज्ञानेंद्रिय व मन यांना आकर्षित करतो. हे श्लोक नंबर 7 सांगतो आपल्याला. मनोंशा विजीवलोके जीवभूत सनातनाः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतीस्थानी कर्षती. हा 7वा श्लोक आहे. आणि ओळी स्वरूपात कसं येतं? ऐसे शरीर चिये वाढे, जे आत्मज्ञान वेगळे पडे, तै माझा अंशू आवडे थोडेपणे. याचा अर्थ काय आहे बघा, की ज्यावेळेस कुठलाही जीव जन्माला येतो, जन्माला येत असताना त्या शरीरामध्ये जो जीव येतो तो जीव एकटा येत नाही, तर त्या जीवाबरोबर पंचेंद्रिये आणि मन हे घेऊन येतो. आणि ज्यावेळेस एखादा जीव मरतो, त्याचा अंत होतो, तर तो जीव निघून जातो, पण तो एकटा जात नाही, तर जाताना पंचेंद्रिय आणि मन हे घेऊन जातं. आता पंचेंद्रिय म्हणजे काय कान नाक डोळे वगैरे घेऊन येतो का जीव? असं नाही. तर त्याचं ते तत्व घेऊन येतो. म्हणून बघा, एकाच आई बापाच्या पोटी जन्माला आलेली 2 जुळी मुलं, त्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात. म्हणजे काय? समजा त्याला उदाहरण असं सांगतो की समजा दोन्ही मुलांवर एकाच वेळी एकच संकट आलं,
तर दोन्ही मुलं त्या संकटाला वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतात. एक जो असेल तो त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न कर, दुसऱ्याला राग येऊ शकतो. बघा, आई वडील तेच आहेत, जुळी मुलं आहेत, एकाच वेळी जन्माला आलेले आहेत, एकाच आई वडिलाचे एकाच परिस्थितीत वाढलेले आहेत, एकाच शाळेत जात आहेत, दोघांवर संस्कार समान झालेले आहेत, तरी सुद्धा दोघांचा स्वभाव वेगळा आहे. हे येतं कुठून मग? वेगळेपण येतं कुठून? तर त्या जीवाबरोबर पंचेंद्रिय आणि मन हे दोघांचं वेगवेगळं आहे. दोघांचा जीव जसा वेगळा आहे तसं दोघांची पंचेंद्रिये आणि मन हे वेगळं आहे. त्यामुळे ते प्रत्येक घटनेला वेगवेगळ्या रूपानं रिॲक्ट होतात. म्हणून दोघांचे स्वभाव वेगळे आहेत. तर तेच इथं सांगितलेलं आहे की भगवंत म्हणतात की मनुष्य लोकात माझा सनातन असा जीवरूपी अंश आहे आणि तो पंचेंद्रिय व मन यांना आकर्षित करतो. आणि ज्यावेळेस हा जीव शरीर टाकून दुसरं शरीर धारण करतो, आपण जसे कपडे बदलतो तसा हा जीव शरीर बदलत असतो. शरीर क्षीण झालं की ते शरीर टाकून दिलं जातं आणि दुसरं शरीर घेतलं जातं. म्हणजे आपण जे म्हणतो की एखादा मनुष्य वारला, मेला म्हणजे त्याचा जीव मेला, जीव गेला, असं नाहीये. त्याचं शरीर मरत असतं, त्याचा जीव आणि त्याची पंचेंद्रिय आणि मन हे कायमचं असतं, ते निज आहे. आपल्याला असं वाटतं की आत्मा करता आहे. आपण जे आपले नेहमीचे जीवन जगण्यासाठी जे काय आपण कर्म करतो, कार्य करतो, ते हे शरीर करत असतं. पण आपल्याला असं वाटतं की आपला आत्मा, आपला जीव करत आहे. तसं नाही, आत्मा जीव हे अकर्ता आहेत. ते कुठलेही कर्म करत नाहीत. करतं कोण? शरीर करतं. त्यानंतर भगवंत असं सांगतात की भगवंताची व्याप्ती कुठं आणि कशी आहे? भगवंत कुठं आणि कसे आहेत? तर ते सांगताना असं म्हणतात की ज्या सूर्याच्या तेजाने सर्व विश्व दृष्टीस पडते, ते तेज सूर्यासकट माझे आहे. बघा, भगवंताची या एवढ्या एकाच उदाहरणातून लक्षात येतं की व्याप्ती किती मोठी आहे. सूर्यच अख्खा भगवंत आहेत. अजून काय की सूर्याच्या तेजाने जे शोषण होऊन पृथ्वीच जो ओलावा येतो म्हणजे पाऊस पडतो, तो सुद्धा मी आहे. चंद्राची प्रभा आणि चंद्र ते सुद्धा मी आहे. दहन करणे, पाचन करणे, ही जी अग्नीची ठिकाणी असलेली अमर्याद तेजवृद्धी आहे, ती सुद्धा माझीच आहे. या पृथ्वीवरील सृष्टीचे भरण पोषण मीच करतो आणि धान्याची समृद्धी मीच करतो की ज्या योगे हे सगळे प्राणी मात्र जगतील. त्यांचं रक्षण सुद्धा मीच करतो. त्यांच्या जठरातील अग्नी सुद्धा मीच प्रदीप्त करतो आणि कोरडे, स्निग्ध, शिजलेले आणि कच्चे असे कसलेही अन्न त्याचे पचन सुद्धा मीच करतो. सर्वत्र मी भरलेला आहे. आपण म्हणतो ना, यत्र तत्र सर्वत्र भगवंत आहेत. म्हणूनच आपण म्हणतो मनामनात आणि कणाकणात देव आहे. कारण प्रत्येकाच्या मनात तो सनातन भगवंताचा अंश आहे. म्हणजेच आपल्या प्रत्येकात भगवंत आहे. म्हणून कोणी कुणाला फसवायचं नाही, कोणी कुणाचा उपमर्द करायचा नाही, कोणीही कुणाची चाडीचुगली करायची नाही, कोणीही कुणाचा अहंकार दुखवायचा नाही, कोणी कुणाला वाईट बोलायचं नाही. ते यासाठीच सांगितलेलं आहे. बघा, ही जी ज्ञानेश्वरी आहे म्हणजेच भगवद्गीता जी आहे, त्याचं वाचन आणि निरूपण करताना
आपण हळूहळू हळूहळू आपलं जे मनाचं भांड आहे ते घासून पुसून चकचकीत करत असतो. आणि आपलं जे व्यक्तित्व आहे ते तेजपुंज हळूहळू हळूहळू तेजपुंज होत जातं. म्हणजे आपले जे काही वाईट गुण आहेत ते हळूहळू हळूहळू निघून जातात आणि चांगले सत्व गुण यायला लागतात. यासाठी हे संत साहित्य वाचायचं असतं. यासाठी त्याचं वाचन, ग्रहण, पठन करायचं असतं. तर भगवंत म्हणतात की यत्र तत्र सर्वत्र मीच आहे. आणि हे समजण्यासाठी ज्ञान हवं. भगवंताची व्याप्ती समजण्यासाठी ज्ञान आहे हवं. ज्ञानी लोकांनाच मजपासून सुख उत्पन्न होते, अज्ञानी लोकांना मात्र दुःख उत्पन्न होते. दुःखाचा शेलका वाटा अज्ञानी लोकांच्या वाट्याला जातो आणि ज्ञानी व अज्ञानी अशा जीवांना मीच मूळ आहे. म्हणजे अज्ञानी म्हणजे भगवंत त्यात नाही असं नाही आहे, प्रत्येकात भगवंत आहे, पण त्यांचा मूळ मीच आहे असं भगवंत म्हणतात. तर हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन थोडासा अचंबित झाला. अर्जुन म्हणतो की भगवंत तुमचं जर एवढं मोठं स्वरूप आहे, तुमची व्याप्ती जर एवढी आहे, तुम्ही अगदी यत्र तत्र सर्वत्र तुम्हीच भरलेला आहात. हजारो आकाशगंगा, हजारो पृथ्वी, हजारो सूर्य, या सर्वांचं पालन करता जर तूच आहेस, अविनाशी तू आहे, तुझा अंत नाही, अंत नाही आणि क्षय सुद्धा नाहीये, आधी नाहीये, अंत नाहीये, असा तू आहेस. तर भगवंता तुझं जे निरुपाधिक स्वरूप आहे ते एक वेळ मजकरिता स्पष्ट करून सांग. अर्जुन, भगवान श्रीकृष्ण असं म्हणतोय की तुझं निरुपाधिक जे स्वरूप आहे ते मला एकदा स्पष्ट करून सांग असं म्हणतो. तुझं निरुपाधिक रूप काय आहे याचं वर्णन करून सांग. हे वर्णन करताना भगवंत म्हणतात की त्यासाठी मला तुला 2 प्रकारच्या उपाधींचं वर्णन करावं लागेल. म्हणजे कसं, शुद्ध स्वरूप जर पाहिजे असेल तर अशुद्ध स्वरूप काय आहे ते पहिल्यांदा त्यातून काढून टाकलं की जे खाली उरेल ते शुद्ध स्वरूप. म्हणजे आपण धान्य निवडतो, दळण निवडतो, त्यातले खडे आणि कचरा वेचून काढला की जे खाली राहतं, जे शुद्ध स्वरूप राहतं ते खरं धान्य आहे. तसंच अशुद्ध स्वरूप काढून टाकलं की जे खाली राहील ते शुद्ध स्वरूप. मग हे अशुद्ध स्वरूप जे आहे, ज्या उपाधी आहेत त्याचं वर्णन भगवंत करत आहेत. उपाधी 2 प्रकारच्या आहेत. एक म्हणजे हे या 2 जर उपाधी काढून टाकल्या जर तर खाली जे राहणार आहे ते निर्गुण रूप राहणार आहे. त्याचंच वर्णन मी तुला आता करून सांगतो आहे असं म्हणत आहेत. त्यासाठी श्लोक नंबर 16 मध्ये वर्णन केलेलं आहे. या उपाधी काय आहेत. द्वाविमं पुरुषं लोके क्षरक्षाक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. याचा अर्थ असा आहे की या लोकी क्षर आणि अक्षर हे 2च पुरुष आहेत, म्हणजे 2च पदार्थ आहेत. सर्व भूतांना क्षर म्हणतात आणि कूटस्थाला म्हणजे मदोयुपाधियुक्त जीवाला अक्षर असे म्हणतात. आता क्षर म्हणजे ज्याचा नाश होतो ते क्षर, आणि अक्षर म्हणजे ज्याचा नाश होत नाही ते अक्षर. असे 2 प्रकारचे पुरुष या जगामध्ये आहेत, या 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 लोकी आहेत, या पृथ्वी तलावर आहेत. आता क्षर म्हणजे काय की ज्याचा नाश होतो, म्हणजे सर्व जे सृष्टी आहे ते म्हणजे क्षर. जन्माला येतात, काही दिवस पृथ्वीवर राहतात आणि मरून जातात, म्हणजे ते क्षर आहेत. सर्व प्राणी मात्र त्यात येतात, सर्व वृक्ष येतात, झाडं येतात, हे सगळं क्षर आहे. जन्माला येतात आणि नष्ट होतात, ही सगळी क्षर सृष्टी, हे सगळे क्षर पुरुष आहेत. आणि अक्षर म्हणजे काय आहे
अक्षर म्हणजे जे, जसं यात वर्णन केलेलं अक्षर म्हणजे काय आहे, मातीचा गोळा. म्हणजे काय, एखाद्या कुंभाराला जर मडकं बनवायचं असेल, गाडगं बनवायचं असेल, तर तो काय करतो, माती घेतो, चाळतो, त्यात पाणी घालतो, त्याचा गोळा तयार करतो आणि त्या चाकावर ठेवून मग त्याचं गाडगं तयार करतो, मडकं तयार करतो. तर माती आणि मडकं याच्या मधली जी अवस्था आहे ते म्हणजे मातीचा गोळा. ते म्हणजे अक्षर. ते म्हणजे अक्षर. जसं मेरू पर्वत हा स्वर्गात सुद्धा आहे, पृथ्वीवर सुद्धा आहे, पाताळात सुद्धा आहे. ती त्याची मध्य अवस्था आहे. म्हणजे जे कूटस्थ झालेले आहेत, ज्यांनी इंद्रियांना कुंठित केलेलं आहे, कुटस्थ केलेलं आहे, मन व इंद्रियांना कुटस्थ करून कुटस्थ केलेलं आहे, ते म्हणजे अक्षर पुरुष. त्यांचा क्षय होत नाही, असे ते अक्षर पुरुष. अक्षर आणि अक्षर समजलं तर याही पेक्षा पुढचे एक तत्व आहे, त्याही पेक्षा पुढचा एक पुरुष आहे, तो म्हणजे उत्तम पुरुष. क्षर आणि अक्षर याही पेक्षा वेगळा असा जो पुरुष आहे तो म्हणजे उत्तम पुरुष. आता हा उत्तम पुरुष म्हणजे काय त्याचं आपण वर्णन लक्षात घेऊयात, की तिन्ही लोकांचे भरण पोषण जो करतो तो म्हणजेच भगवंत, तो म्हणजे हा उत्तम पुरुष आहे, की ज्याच्यामध्ये द्वैत आणि अद्वैत असा भाव नाही, असा तो उत्तम पुरुष. द्वैत म्हणजे काय, तू मोठा मी लहान, तू श्रीमंत मी गरीब, ती स्त्री मी पुरुष, तो ब्राह्मण मी मराठा, हे सगळे द्वैत्व भाव आहेत. हा द्वैत्व भाव काही नसतो त्याच्यामध्ये. सगळ्यात प्रमुख अट काय आहे, की द्वैत्व भाव नाहीसा होणे हा अक्षर आणि अक्षरांच्याही पेक्षाही पलीकडे असून उत्तम आहे, म्हणून याला उत्तम पुरुष असे म्हणतात. हेच वर्णन केलेलं आहे श्लोक नंबर 18 मध्ये. यस्मादिक्षरी मतोयम अहम यक्षामृची चोपते अस्म अतोस्मि लोके वेदे च प्रतिथ पुरुषोत्तमा. ज्या अर्थी मी क्षराच्या पलीकडे आणि अक्षराहूनही उत्तम आहे, त्या अर्थी मी लोकांमध्ये व वेदांमध्ये पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे. अर्जुन काय भगवंत काय सांगतात अर्जुनास, धनंजया, जो आपणच आपल्या प्रकाशित करतो, जो आपणच आपल्याला प्रकाशित करतो, आपणच आपल्याला स्थापित करतो, फार काय सांगावे, ज्याचे ठिकाणी द्वैत्व नाही, ते माझे निरुपाधिक रूप असून क्षर व अक्षर यांच्या पलीकडचा मी आहे, म्हणून मला वेद आणि लोक पुरुषोत्तम असे म्हणतात. म्हणून या अध्यायास पुरुषोत्तम योग असं नाव आहे. हा जो 15वा अध्याय आहे याला नाव पुरुषोत्तम योग हे यामुळेच पडलेलं आहे, की याच्यामध्ये भगवंताचं स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे, जे उत्तम पुरुष, पुरुषोत्तम त्याचं वर्णन आलेलं आहे, म्हणून याला पुरुषोत्तम योग असं म्हणतात. यो वामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्व विचार विजितमाम सर्व भावेन भारत. अर्जुना, जो ज्ञानी या प्रकारे मला उत्तम पुरुषोत्तम असे समजतो, तो सर्वज्ञ होऊन सर्व भावे करून मला भजतो. परी हे असो ऐसे या मज पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणो जो पाहलिया ज्ञानमित्रे. म्हणजे जो पुरुष मला पुरुषोत्तम तोच पुरुष जाणतो, की ज्याला ज्ञानरूपी सूर्याचा उजेड झालेला आहे. सगळेच लोक भगवंताला जाणू शकतात का? नाही. ज्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे तेच लोक भगवंताला जाणू शकतात. कसे?
त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे बघा. उदाहरण काय दिले बघा की क्षीरसागराला ज्याप्रमाणे क्षीरसागराचीच मेजवानी करणे योग्य आहे, अथवा ज्याप्रमाणे अमृत रूप होऊनच अमृतास मिळावे लागते, किंवा उत्तम सोन्यात उत्तम सोने मिसळल्यावरच त्याची एक किंमत लागते. 1 तोळा सोन्यामध्ये 1 तोळा जर तांबा पण मिसळलं, सोन्याचा भाव जर 80,000 रुपये तोळा असेल, तर ते 2 तोळ्याचे म्हणजे 1,60,000 रुपये कोण देईल का? नाही देणार. त्याची प्युरिटी कमी झाली ना सोन्याची. त्यात 1 तोळा सोनं आहे म्हणजे 80,000 रुपये मिळणार आहेत. पण उत्तम सोन्यात जर उत्तम सोनं मिसळलं, 1 तोळ्यामध्ये दुसरं उत्तम 1 तोळा सोनं मिसळलं, तर 2 तोळे उत्तम सोनं होणार. मग त्याची किंमत तुम्हाला 1,60,000 रुपये मिळेल. अन्यथा जर त्यात मी किडाळ मिसळलं, सोन्यात जे मिसळतं त्याला किडाळ असे म्हणतात. किडाळ जर मिसळलं तर त्याची किंमत कमी होते, कारण त्याची प्युरिटी कमी होते, त्याचा कस कमी होतो. म्हणून मद्रूप झाल्याशिवाय माझी भक्ती करण्यास पुरुष योग्य होत नाही. म्हणून मद्रूप होणे, त्याच पुरुषास मद्रूप झाल्यावरच माझी भक्ती करण्यास पुरुष योग्य होतो, असं भगवंत इथं सांगत आहेत. आता सगळ्यात शेवटचा श्लोक या 15व्या अध्यायातला, इति गुह्यतमं शास्त्रम मिदं मुक्तं मया नघा एतत् बुद्ध्वा बुद्धिमान् सा कृतकृत्यस्य भारत. म्हणजे काय? हे निष्पापा, भगवान श्रीकृष्ण अर्जुनास निष्पापा म्हणतात. हे निष्पापा, याप्रमाणे अत्यंत गुह्य शास्त्र मी तुला सांगितले अर्जुना. हे जाणल्याने मनुष्य बुद्धिमान आणि कृतकृत्य होतो. जो जो मनुष्य हे गुह्य शास्त्र जाणेल तो बुद्धिमान आणि कृतकृत्य होईल, असं साक्षात भगवंत अर्जुनास सांगत आहेत. ते शास्त्र म्हणजे काय? ही गीता आहे. हे गीताशास्त्र जे आहे ते जाणल्याने प्रत्येक मनुष्य हा बुद्धिमानांनी कृतकृत्य होतो, असं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर ही जी गीता आहे, ही गीता कशी आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. की ही गीता ही कमलरूपी फुलातला सुवास आहे आणि श्री व्यास मुनींनी ज्ञानरूपी हाताने काढलेले लोणी आहे. ती भगीरथी नदीच आहे. ती चंद्राचा 17 कला व विचाररूपी क्षीरसागराचे मंथन करून काढलेल्या लक्ष्मीप्रमाणे आहे. अशी ही जी गीता आहे ते संसार जिंकण्याचे एक शस्त्रच आहे. म्हणून गीतेचा अभ्यास करायचा, म्हणून गीतेचं अध्ययन करायचं, पठन करायचं, निरूपण करायचं. तर आज आपण इथंच थांबत आहोत. हा आपला 15वा अध्याय इथंच समाप्त होत आहे, संपन्न होत आहे. हा अध्याय म्हणजेच पुरुषोत्तम योग हा इथं संपन्न होत आहे. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. ज्याने व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्याने तो मनातल्या मनात म्हणायचा आहे. आणि आपल्यातले जे षड्रिपू आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, माया, मोह, हे सर्व आपल्यातून निघून जाण्यासाठी भगवंताची आराधना करायची आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ.
रामकृष्ण हरी.